आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री आहेत योगेश कदम यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, आज 59वा वर्धापन दिन सोहळा आहे. किती महत्त्वाचा सोहळा आहे, कारण का येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत. काय एकनाथ शिंदे साहेब घोषणा करतील, काय वाटतं तुम्हाला? नाही बघा, फक्त निवडणुकींच्या दृष्टिकोनाने हा दिवस आमच्याकरता महत्त्वाचा नाही. वंदनीय बाळासाहेबांनी ज्या उद्देशाने शिवसेना पक्षाची स्थापना केली, मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस होत असलेला मराठी माणसावरती जो अन्याय होत होता त्या अन्यायापासून मराठी माणसाला वाचवण्यासाठी शिवसेना पक्षाची वंदनीय बाळासाहेबांनी स्थापना केली. त्यानंतर शिवसेनेची वाटचाल ही संघर्षमय वाटचाल होती. वंदनीय बाळासाहेबांनी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचून शिवसेना प्रत्येक घराघरामध्ये रुजवली. हिंदुत्वाचा विचार हा प्रत्येक घराघरापर्यंत रुजवला. तो आजचा हा दिवस आहे. आणि म्हणून ह्या दिवसामधून आमच्यासारख्या तरुणांना नेहमीच प्रेरणा मिळत राहिलेली आहे. आणि ह्या प्रेरणेतून येणाऱ्या निवडणुका अर्थानं आम्ही लढवणार आहोतच, आणि फक्त लढवणार नाही तर आम्ही ह्या निवडणुका आम्ही जिंकणार आहोत. आणि मला वाटतं विशेषतः मुंबईमधला मराठी माणूस हा शिवसेनेच्या विचारासोबत राहील, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत राहील. सर, काय घोषणा मोठी होईल असं वाटतं का? कारण का महत्त्वाचा हा दिवस आहे शिवसैनिकांसाठी, मंत्र्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी. आज काय घोषणा मोठी होईल? बघा, आजच्या दिवशी माननीय शिंदे साहेब महाराष्ट्रामधील प्रत्येक शिवसैनिकांना काय संदेश देत आहेत ही उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये लागून राहिलेली आहे. आणि म्हणून येणारा कालावधी हा निवडणुकाचा कालावधी आहे. ह्यामध्ये आज शिंदे साहेबांच्या विचारांमधून आम्हाला ऊर्जा घेऊन जायची आहे. या प्रत्यक्षामध्ये प्रत्येक शिवसैनिक आहे, म्हणून जो काही संदेश असेल ते नक्कीच आमच्यासाठी प्रेरणादायी आणि ऊर्जादायक असेल. दोन्ही ठिकाणी वर्धापन दिन सोहळा पार पडला. काय वाटतं दोन्हीमध्ये फरक काय, काय वाटतं तुम्हाला? नाही, फरक स्पष्ट आहे. मी किंबहुना आपल्या मतातून चॅलेंज करतो उबाटा गटातल्या नेत्यांना. आज वर्धापन दिन आहे शिवसेनेचा. शिवसेनेची स्थापना झाली मराठी माणसांच्या न्यायकासाठी. त्यावेळा हा लढा वंदनीय बाळासाहेब काँग्रेसच्या विरोधामध्ये लढत होते. मग येणारी महानगरपालिकेची निवडणूक आम्ही काँग्रेससोबत लढणार नाही हे त्यांनी डिक्लेअर करावं. माझं त्यांना चॅलेंज आहे. त्यांनी बोलून दाखव की बाबा आम्ही येणारी निवडणूक ही काँग्रेससोबत लढणार नाही म्हणून. कारण शेवटी वर्धापन दिन साजरा करताना मी वंदनीय बाळासाहेब म्हणजे शिवसेनेचा याचा गाभा काय? काँग्रेसच्या विरोधामध्ये आपण लढलो होतो. वंदनीय बाळासाहेब अख्खा आयुष्य लढले होते. मग अशा वेळेला वर्धापन दिन साजरा करायचा तुम्हाला अधिकार हवा असेल, अगोदर काँग्रेसची साथ सोडा, तरच तुम्हाला हा अधिकार आहे असं मला वाटतं. गेल्या अनेक दिवसांहून चर्चा एकमेकांना टाळे देण्याची. काय वाटतं, दोन ठाकरे बंधू एकत्र येतील? नाही, माननीय राजसाहेब हे उद्धवजींसोबत जायचा निर्णय घेतील असं मला तरी वाटत नाही. कारण काँग्रेसी विचार हे कधीच राजसाहेब स्वीकारू शकणार नाहीत असं मला तरी वाटतं. काय तुम्ही शिवसैनिकांना आवाहन कराल? कारण का पाहायला गेलं तर एक मोठा महत्त्वाचा दिवस आहे. तुमच्या वतीने शिवसैनिकांना काय आव्हान असणार? नाही, आवाहन म्हणण्यापेक्षा मी एकच विनंती करेन की वंदनीय बाळासाहेबांना जे काम आपल्या सर्वांकडून अपेक्षित आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेब आज वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात असताना प्रत्येक घराघरापर्यंत आपल्याला शिवसेना पोहोचवायची आहे. प्रत्येक घराघरापर्यंत आपल्याला भगवा झेंडा आपल्याला पोहोचवायचा आहे. हिंदुत्वाचा विचार हा प्रत्येक घराघरापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. आणि त्याकरिता आपण सर्वांनी सज्ज राहिलं पाहिजे. फक्त निवडणुका जिंकणं हा आपला उद्देश नाही, तर प्रत्येक घरापर्यंत आपल्याला शिवसेना पोहोचायची हा आपला मूळ उद्देश आहे. आपण विसरून चालणार नाही. नक्कीच निवडणुका जिंकणं हा आपला मेन उद्देश नसून शिवसेना घरापर्यंत पोहोचवे हा आपला मेन उद्देश असल्याचं योगेश कदम यांच्या वतीनं सांगण्यात आलं. त्यामुळे आता या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. रणजित इंगळे, लोकमत, मुंबई.